परवानगी लागेल ना. टाकली ना परवानगी नाही नाही, त्या मनपाची मनपाचा नाही कलेक्टर हो लाईव्ह सुरू आहे. काय सांगाल आता, काय भूमिका आली आता? म्हणजे हा जगातलं 6वं आश्चर्य आहे. म्हणजे मी कायदा म्हणजे कसा पायदळी तुडवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही घटना आहे. 22 तारखेला शिक्षण अधिकारी भाजपाले परवानगी नाकारतं आणि 23 तारखेला आम्हाला परवानगी नाकारतं. म्हणजे कशा पद्धतीचं राज्य चालतं याचं उत्तम उदाहरण. गृहमंत्र्याच्या सभेमध्ये कायदा पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होत आहे. सगळे कागदपत्र, मी खोटं नाही बोलत, आम्ही काही नौटंकी करत नाही आहे. ही जाणून बुजून साजिश होती. उमेदवारांना आम्हाला अटक करण्याचं प्लॅनिंग होतं. आम्हाला अटक करायचं अधिक एक प्लॅनिंग येणार आहे. 26 तारखेला जर मतपरिवर्तन होत नाही, राणा 3ऱ्या नंबरवरून 2ऱ्या नंबरवर यासाठी दंगलही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि 27-28ला आम्हाला अंदर टाकण्याची पण शक्यता आहे. एकंदरीत अशी व्यवस्था केली आहे. आजच प्लॅनिंग होतं अंदर टाकायचं, पण आम्ही ते शांततेनं घेतलेलं आहे. कारण आम्ही पूर्णपणे जिंकलो आहे निवडणूक आणि ते जिंकू नये याच्यासाठी एक व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे. ह्या सगळ्या परवानगी आहे. आम्ही एकही खोटं बोलत नाही. हे सगळं आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. आम्हालाच उलट नौटंकी म्हटलं जातं. तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं काही बोलणं झालं याविषयी? मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलले, आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही कुठलाही अन्याय सहन करून घेणार नाही. आता आम्ही कार्यकर्त्या म्हणून मिटिंग घेतो आणि याच्या संदर्भात काय करायचं ते ठरवतो. काय बोलणं काय झालं? मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं का काय गोंधळ आहे, कशा पद्धतीने. मी त्यांना सांगितलं का हे बेकायदेशीर करत आहे सगळं. त्यांनी माहिती घेतली, दुसरं काही म्हटलं नाही. काही सांगितलं, आश्वासन दिलं? नाही नाही, आश्वासनाचा काही विषय नाही. आम्ही काही भीक मागत नाही कोणाकडे, तो आमचा स्वभाव नाही. आता बैठक झाल्याच्या नंतर पुढची भूमिका ते आता ठरवू. हे होते आमदार बच्चू कडू. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण माहिती आमदार बच्चू कडू यांच्याकडून घेतलेली आहे आणि आता एक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आमदार बच्चू कडू ही पुढची भूमिका जाहीर करणार आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित स्पष्टता येऊ शकते, कारण आता कार्यकर्त्यांची बैठक आहे बच्चू कडू यांच्यासोबत आणि मगच पुढचा निर्णय ते जाहीर करणार आहेत. मात्र या प्रकरणात आपण कोर्टामध्ये दाद मागणार आहोत असंही बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना आपण अन्याय सहन करणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचंही